उपलब्ध करावा आपल्या कुटुंबियांच्या वतीने. धन्यवाद. यानंतर आदरणीय डॉक्टर सुनील लुले, सौ शैलजा लुले याला कार्यक्रमपत्र अर्पण करावं असं मी विनंती करतो. संस्थेचे सचिव आदरणीय उदय खाडकेसर यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमपत्र व्यासपीठावरती घेऊन यावं. काका हात लावू देत. दादा फक्त फुल ओढायचं आहे ते. येस, डिस्क्लोज इट. थँक्यू. दोघांचाही सर्वाधिक सत्कार करण्याकरता देवालाही आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अच्छा सत्कार होती. त्याचबरोबर शैलजा यांचाही सत्कार संपन्न होतो आहे. तसेच लुले सरांच्या मातोश्री यांचाही गौरव पुष्पहार देऊन करायचा आहे. पुष्पहार बाहेर येणं गरजेचं आहे फोटोसाठी. सरांच्या मातोश्रींचाही सगौरव करायचा आहे पुष्पहार देऊन. मुळे शास्त्रीला विनंती आहे की सरांच्या मातोश्रीला आपण पुष्पहार अर्पण करावा. या गौरवानंतर जेव्हा स्वामी विवेकानंद
जागतिक धर्म परिषदेमध्ये मधलं व्याख्यान पूर्ण करून भारतामध्ये प्रवेश करते झाले आणि जेव्हा त्यांची मिरवणूक कलकत्त्यामधून निघाली होती, जेव्हा त्यांच्या दारामध्ये मिरवणूक आली तेव्हा स्वामी विवेकानंदांनी ती मिरवणूक थांबायला लावली आणि त्या मिरवणुकीतून ते उतरून सर्वप्रथम आपल्या आईच्या दर्शनाला गेले आणि त्यानंतर मग पुढे मिरवणूक चालू राहिली. त्या हृदय प्रसंगाची आठवण या निमित्तानं आपल्याला होते आहे. या सत्कारानंतर आजच्या सत्कारमूर्ती डॉक्टर सुनील लुले सर यांना विनंती आहे की आपण आपल्या यापूर्वी आपण आदरणीय सविताताई खरवडे, डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर, त्याचबरोबर काजवे महाराज, उपनाने महाराज अशा विभूतींचं कार्यगौरव आपण इथं संपन्न केलेला आहे. आज ज्यांचा आपण कार्यगौरव संपन्न करणार आहोत, साजरा करणार आहोत, त्या व्यक्तिमत्वाचा अल्पसा परिचय मी आपणासमोर करून देत आहे. पूर्ण नाव आहे डॉक्टर सुनील नारायणराव लुले, यवतमाळ. जन्म 27 डिसेंबर 1957. शिक्षण BSc DHMS. व्यवसायातून निवृत्ती म्हणजे वैद्यकीय व्यवसायातून निवृत्ती वयाच्या 53व्या वर्षी. आई सौ मंगला लुले, पत्नी सौ शैलजा लुले, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका. परमपूज्य डॉक्टर काकांचा अनुग्रह प्राप्त. 2 विवाहित मुले, डॉक्टर सुश्रुत श्री अद्वैत, दोघेही परमपूज्य डॉक्टर काका यांचे अनुग्रहित आहे. स्नुषा सौ डॉक्टर वैशाली व डॉक्टर ओवी. तसेच विशेष प्रभाव आहे परमपूज्य मंदाताई आणि डॉक्टर काका यांचा. नर्मदा काठी साधना अभ्यास वसंत समागम आपण संपन्न केलेला आहे. आपण बापू सहस्त्रबुद्धे यांचे आनंदवनात दर रविवारी 25 वर्षे नियमाने प्रवचन सेवा केलेली आहे. आपण डॉक्टर भैया पुरोहित यवतमाळ यांचे निवासस्थानी 15 वर्षे रोज सकाळी निरूपण सेवा व सत्संग केलेला आहे. त्याचबरोबर आपण गेली 15 वर्षे श्रीराम मंदिर यवतमाळचे अध्यक्ष आहात. श्रीराम मंदिराचे कार्य आपण वडिलांच्या अनुज्ञेने स्वीकारलेले आहे. आपण कोरोना काळापासून ऑनलाईन प्रवचनेही देत आहात. आनंदाची डोही आणि जय जय वो शुद्धे ही 2 यूट्यूब चॅनल्स आपण सुरू ठेवलेली आहे. तसेच आपली असंख्य ऑडिओ स्वरूपातील प्रवचने उपलब्ध आहेत. 20 जानेवारी 2022 रोजी परमपूज्य डॉक्टर काकांनी आपणास अनुग्रह देण्याची अनुमती दिलेली आहे. आपण आपल्या स्वभावातील विशेष म्हणजेच नीटनेटकेपणा, नेमकेपणा, उद्देशाशिवाय बोलायचं नाही अशा पद्धतीची आपली स्वभाव वैशिष्ट्य आहे. आपल्या कार्याचा गौरव करण्याकरिता मी व्यक्तिशः काही आपल्या संबंध 15 लोकांशी मी बोललो. त्यांच्यातून काही विशेष गुण मला जे आपले सापडलेले आहेत की जे कार्यगौरवपत्रात घेता आले नाहीत, पण उपस्थित सर्व श्रोतूगणापुढे ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण इतके निग्रही आहात की आपण ध्यान साधनेचा उपक्रम घेतला होता. त्या उपक्रमामध्ये जेवढे सहभागी लोक होते त्यांनी जर ध्यान चुकवलं तर त्यांच्याही वेळेचं ध्यान कार्य आपण पूर्ण करीत आहात. त्यामुळे समजा एखाद्याने 1 तासाचे ध्यान चुकवले असेल तर आपले 1 तासाचे ध्यान आणि त्याने ज्याने चुकवले आहे त्याचे 1 तासाचे ध्यान, अशा पद्धतीनं 2 तासाची ध्यान सेवा आपण करत होता. आणि त्याचा उच्चांकमध्ये म्हणजे आपण एकदा 6 तास ध्यान सेवा केलेली आहे. म्हणजे आपली स्वतःची आणि चुकवलेल्या 5 जणांची. म्हणजे ते 5 जण कोण शोधावे लागतील. धन्यवाद. त्यानंतर शैलजा काकू म्हणतात, म्हणजे शैलजा काकूंशीही मी काकांच्याबद्दल बोललो
आणि शैलजा काकूंनी काकांच्या बद्दल जे वाक्य उद्धृत केलेलं आहे ते असं आहे, परमपूज्य डॉक्टर काकांचे अनुग्रहानंतर शैलजा काकू डॉक्टर लुले काकांच्या बद्दल काय म्हणतात ते वाक्य असं आहे, म्हणजे त्याला एक सार वाक्य असं म्हणूया, परमपूज्य डॉक्टर काकांचे अनुग्रहानंतर त्यांचे म्हणजे सुनील काकांचे आध्यात्मिक जीवन विशेष फुलत गेलेले आहे, याचा मला विशेष आनंद होतो. या परिचयानंतर अल्प म्हटल्यावर अल्प, या परिचयानंतर जे कार्यगौरवपत्र आपण सन्मानपूर्वक आदरणीय लुले काका यांना अर्पण करणार आहोत, त्या कार्यगौरवपत्राचं मी आपणासमोर वाचन करतो, आपण ते श्रवण करावं. सनवी श्रद्धेय डॉक्टर सुनील नारायणराव लुले यवतमाळ, आपणास शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट मुरगुड या संस्थेच्या वतीने दिला जाणारा आध्यात्मिक कार्यगौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. परमपूज्य बंदताई गंधे यांची प्रेरणा मागील 3 पिढ्यांपासून घरी श्री नाथ भागवत निरूपण संस्कार व पिताश्री वैकुंठवासी नारायणराव यांचेकडून परमार्थाचा वसा आपणास प्राप्त झाला आहे. सद्गुरू डॉक्टर काका यांचे अनुग्रहाने आपला परमार्थाचा वसा तयाचा वेलू गेला गगनावरी असा संपन्न झालेला आहे. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला तो सद्गुरूची झाला, ही उक्ती आपण सार्थ केलेली आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, याचे आपण उत्तम उदाहरण आहात. नीटनेटकेपणा, निर्भीडता, शिस्त, विचारांची स्पष्टता, सहनशीलता आणि शुचितता या गुणसंपदेने आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्था घ्यावे विवेका, हे आपण लीलया साध्य केलेले आहे. आपण माणूस पारखे आहात. आपण साधकांचा पोत जाणून नेमके साधन सांगता, त्यामुळे आपण साधक प्रिय आहात. कार्याची स्पष्टता, ध्येयाची स्पष्टता, सातत्याचा ध्यास आणि अंतःकरणस्पर्शी वक्तृत्व यामुळे आपण शिष्य प्रबोधनात खूपच समर्थ आहात. आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणासारिखे सकळ करोनी ठेले, असे कार्य करून आपण डॉक्टर काका साधक परिवारात अग्रस्थानी आहात. समर्थ आहात. आपण प्रपंचात अनाग्राही आणि परमार्थात आग्रही आहात. पत्नी सौ शैलजा आपल्या स्वस्वरूपी विहाराने प्रभावित होऊन आपल्या परमार्थार्थांगिरी म्हणून सहप्रवाचक बनल्या आहे. उभयता आपण शरीरभेदाने द्वैतात आणि पारमार्थिकदृष्ट्या अद्वैतात आहात. तत्वनिष्ठ जीवननिष्ठा ह्यामुळे अनुकूलता व प्रतिकूलता ही ईश्वराच्या इच्छेने येते, हे आपण सहज स्वीकारता. प्रथम विचार आणि मगच कृती ही दुर्मिळ जीवनशैली आपण जगता आणि परिणामांना यशात बदलता, हे आपले विशेष वैशिष्ट्य आहे. आपण गेली 25-30 वर्षे शिष्य प्रबोधनार्थ संत वाङ्मय, आचार्य वाङ्मय, रामदासी वाङ्मय, वारकरी प्रस्थानत्रयी विवेचनाचे कार्य, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्रे, त्याचबरोबर ऑनलाईन अभ्यासवर्ग आणि आपली 2 यूट्यूब चॅनल्स याद्वारे करीत आहात. काशी पंचकम आणि ओवीबद्ध आत्माराम हे आपले ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. सद्गुरू डॉक्टर काकांचेकडून अनुग्रह देण्याचा अधिकार मिळाल्यानंतर आपल्या सश्रद्ध अनुयायांमध्ये आनंदाची लाट उसळली आणि विदर्भात शास्त्रशुद्ध अनुग्रहितांचा परमार्थ सुरू झाला.
प्रचंड आध्यात्मिक व्याप उभा करून अवघा हलकल्लोळ गडावा आपण करीत आहात. शांत, स्थिर आणि प्रसिद्धीपरांकुश आपले कार्य डॉक्टर काकांची परंपरा अधिक समृद्ध करीत निघालेले आहे. आता उरलोपकारापुरता या वचनाप्रमाणे आपण कार्य पुढे नेत आहात. सुंदर हस्ताक्षर, परिपूर्णतेचा आग्रह, उत्साहाने कार्यपूर्ती करणे आणि नेमकेपणा यांनी आपण माझी आत्मचर्चा उदंड साधत आहात. तुम्ही संतजन, कृपाळू सज्जन ह्या वचनाप्रमाणे आपण आपल्या अनुयायांची आत्यंतिक काळजी घेता आणि मग आपसुकच साधका तू माऊली आणि आपल्या वाणीतून मग पिके सारस्वत तुझ्या पावली असे आपले कार्य अनुभव असेल. सद्गुरु कार्यतत्पर आपण आणि आपल्या अर्धांगिनी आपणा दोघांसही दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करून हे कार्यगौरवपत्र आपणास अर्पण करीत आहोत. धन्यवाद. शंकरं शंकराचार्य सद्गुरुं सर्वसन्निभः सर्वेषां शंकराः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. वन्दे गुरुपरम्परां. अभाग्याची करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराणी. आनंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करोचे. सद्गुरुनाथ महाराज. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत करतो. पूजनीय मंदाताई व प्रकाश शास्त्री यांच्या चरणारविंदांना वंदन करतो. आदरणीय श्रीमंत वहिनीसाहेब ज्यांना आईसाहेब घाटगे म्हणतात त्यांना नमस्कार करतो. आणि मला सांगायचं 2 मिनटं असं होतं की आत्ताच समरजित सिंह राजेंचं या ठिकाणी वक्तव्य झालं आणि ते ऐकत असताना मला राजर्षी विक्रमसिंहजी राजेंची आठवण आली. त्यांचं ते जे खुमासदार भाषण राहायचं आणि ते जे सगळ्यांना हसवून ठेवायचे त्या गोष्टीचा आज उजाळा यांच्या भाषणानेच झाला. कितीही तत्वज्ञान ऐकलं आणि खूप वेळ ते ऐकणं झालं की नंतर जेव्हा राजेसाहेब बोलायचे तेव्हा सगळं हलकं असायचं डोकं. आणि यावेळेला आपले सन्माननीय अध्यक्ष समरजित सिंहजींनी तोच नेमका पडताळा दिला आणि आत्मानो पुत्र नामासी त्याप्रमाणे पुत्र हा पित्याचाच अंश असतो याचं सिद्धीकरण आहे आणि राजेसाहेबांच्या आठवणीचं पुन्हा ताजेतवाणीपण आहे. एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि माझा पुढे सुरू करतो. आपण येऊ शकता. शिवगण अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा सौ स्नेहाताई, कोषाध्यक्ष श्री बाळासाहेब सूर्यवंशी यांना वंदन करतो. ट्रस्टचे सचिव श्री उदयजी खांडके आणि सहसचिव आमच्या निलिमाताई यांनाही वंदन करतो. श्री विनयजी कुलकर्णी यांनी सविनय सन्मानपत्र वाचलं त्यांनाही वंदन करतो. शिवगड सर्व प्रेमी जे शिवगडवर प्रेम करतात त्या सगळ्यांना वंदन करतो. आणि माझे सर्व आचार्य बंधू भगिनी यांना नमस्कार करतो. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक अभिवादन करत असताना विषयाला प्रारंभ होण्यापूर्वी
माझी आई या ठिकाणी आली आहे, तिच्या चरणांना नतमस्तक करतो. नमस्कार करूनच मी इथे आलेलो आहे. सत्कारमूर्तीला फारसं बोलायचं नसतं, हा एक प्रघात आहे आणि ते आवश्यकही आहे, योग्य आहे असं मला आज वाटायला लागलं, कारण माझी पहिली वेळ आहे. परंतु हा डॉक्टर काकांच्या हस्ते होणारा सन्मान होता. या गोष्टीने या गौरव सोहळ्यात सहभागी होताना मी आज प्रवचनासाठी उभा नसून माझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि माझ्यावर असणारं आपल्या सगळ्यांचं जे ऋण आहे ते व्यक्त करण्यासाठी इथे आहे. एवढंच आपणाला सांगू इच्छितो. जीवाची पुरुषार्थाकडे वाटचाल होण्याचे धर्माने काही मार्ग दिले आहेत. ऋणनिर्देश करताना त्या मार्गाच्या अनुसरून या ठिकाणी प्रारंभ करतो आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. धर्माने घालून दिलेली ही वहिवाट आहे आणि त्यावर पिढ्यानपिढ्या मार्गक्रमण चालू आहे. तिला स्वीकारून मी माझ्या शब्दांना त्या वहिवाटीतून वाट करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रथम गुरु माता आणि त्यानंतर व्रतबंधाच्या निमित्ताने पिता. हे आई वडिलांना म्हणजे मुलाला पित्याकडे स्वाधीन करते आणि पिता हे त्यावेळेला गायत्री मंत्र प्रदान करून त्याचे गुरु होतात. अशा मंत्राच्या धारणेने पिता आणि पुत्र यांच्यामध्ये जो अंतरपाठ असतो तो ज्या वेळेला निघतो त्यानंतर पुत्राच्या समोर उभे असलेले पिता नसून गुरु असतात. त्या दिवसापासून पिता पुत्र हे नातं न होता गुरु शिष्य या नात्याचा प्रारंभ होतो. त्याला व्रतबंध असं म्हणतात. आणि पित्याच्या वेशात मुलाला पहिल्यांदा गुरूंचा लाभ झाला आणि गायत्री मंत्र प्रदान झाला. असा सोहळा माझ्याबाबत सुद्धा झाला होता आणि पुढे माझ्या पित्यांनी माझा हात डॉक्टर काकांच्या हातात दिला. असा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असा प्रसंग या ठिकाणी घडला आणि काकांनी कृपा करून आनंदाचे तू मूळ येथे आटती प्रमाणांचे जळ आपणासारखे सकळ करून ठेले याचा अनुभव आम्हाला दिला. मूळचा असलेला ब्रह्मरूप पुन्हा सद्गुरू कृपेने अज्ञानाचं निवारण झाल्यामुळे ब्रह्मरूपत्वाचा अनुभव सद्गुरू कृपेनेच येतो. फक्त आणि फक्त सद्गुरू कृपेने येतो. या प्रवासाचा प्रारंभ आईच्यापासून सुरू झाला. स्वतंत्र अखंड हिंदुस्थानामधल्या लाहोर येथे माझ्या आईचा जन्म झालेला आहे, जी आजच्या पाकिस्तानाची राजधानी आहे. 1931 सालचा जन्म आहे आणि आज 95 वर्ष सुरू झाले आहेत. त्याच्यात 94 पूर्ण होऊन 95 वर्ष. त्यावेळी लाहोर हिंदुस्थानात होतं तेव्हा भारत नाव नव्हतं. आणि खाण्याचा इतकासा सुद्धा आजही तिचा आग्रह नाही. जी वस्तू तिला दिली ती तिला मान्य असते. मला हे पाहिजे, ते पाहिजे, आत्ता पाहिजे, नंतर पाहिजे असं तिच्या तोंडून आम्ही कधीही ऐकलं नाही. 11 वाजता जेव्हा म्हटलं तर 11 वाजता जेवते, 1 वाजता जेव्हा म्हटलं तर 1 वाजता जेवते. पण आता मला लवकर जेवायला वाढा किंवा थोड्या वेळाने वाढा, काही नाही. खाण्यापिण्याचा जरासुद्धा आठ नाही. एकही गोष्ट तिच्या मनात तशी नसते. बिनतक्रार आपलं आयुष्य जिभेवर ताबा ठेवून जगणं हे ती माझ्या वडिलांपासून शिकली. माझ्या वडिलांचा शंकराचार्य, त्यांना नाना म्हणायचे, नानासाहेब म्हणायचे. शंकराचार्यांवर अत्यंत प्रेम, पंचदशीचं विशेष आकरण, आचार्यांचा प्रकरण ग्रंथ गंगाधरीपासून सगळे त्यांचे अभ्यासून झालेले होते. त्यामुळे माझी आई आत्तासुद्धा काकांना भेटली तर मी पंचदशीचा अभ्यास करू का म्हणते. काका हसले.
सो मला वाटलं तिला असं विचारायचं आहे. काकांच्या दर्शनाला गेलो म्हणे मी विचारू का. मला वाटलं ही पुन्हा विचारणार की मला पंचदशीचा अभ्यास करू का. काकांनी विचारलं होतं हिचं वय काय आहे. आणि ती काकांचं मी बोलू का म्हणे 2 मिनटं काकांची बोल बा. आता काही एकदम समोर नाही म्हणणार. पण मग ती काकांना म्हणे की इतक्या लहान वयात तुम्हाला खूप त्रास आहे हो. मला एकदम इतकं कसं तरी झालं. काका म्हणे हो तुमचं म्हणणं बरोबर आहे. अशी आई आहे. माझ्या वडिलांचं शंकराचार्यांवर अत्यंत प्रेम असल्यामुळे आणि आयुष्यात कधीही त्यांनी वैतागवाडी न केल्यामुळे मला सुद्धा आचार्यांविषयी कुतूहल निर्माण झालं. आणि ते कुतूहल माझं जागं ठेवलं वडिलांनी त्यांच्या वागण्यातून, जगण्यातून आणि बोलण्यातून. कर्मठता वाटायची पण ती विचारपूर्वक होती हे मला मंदाताईंचा सहवास झाल्यानंतर कळलं. मंदाताईंचा 2 तपापेक्षा जास्त आमचा सहवास झालेला आहे. 3 तपांपेक्षा 36 वर्षांपेक्षा अधिक काळ मंदाताईंचा सहवास आहे. आणि अशा पद्धतीने शांत आनंदी व्यक्तिमत्व माझ्या वडिलांचं होतं. त्यांच्यामुळे मी परमार्थाकडे आकृष्ट झालो. आधी मी विरोधक होतो पण वडिलांच्या वागण्यामुळे माझा कल या दिशेला झाला. आणि मग शांतीब्रह्मनाथांचं नित्य भागवत पूर्वीच्या 3 पिढ्यांपासून चालत होतं जे माझ्या वडिलांनी पण चालू ठेवलं. आणि वागण्यामध्ये ते शांतीब्रह्मता दिसत होती. ते मला एकदाही संतापलेले दिसले नाही. इथे असलेले बरेच मंडळींनी माझ्या वडिलांना पाहिलं आहे ते सांगू शकतात. असं करता करता नर्मदा काठी त्यांनी आम्हाला नेलं आणि इतकं रमलो आम्ही त्या ठिकाणी. जसं शिवगडला यायचं तसं वडील आश्रम सगळं सांभाळायचे. भालचंद्र शास्त्री भारती हे त्यांच्या सद्गुरूंचं नाव होतं. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा महावाक्य भवन मी तिथे पाहिलं आणि त्यानंतर मी इथे पाहिलं. अन्यत्र असू शकतात पण मोरटक्का स्थानी महावाक्य भवन होतं आणि इथे सुद्धा महावाक्य भवन होतं. भालचंद्र शास्त्रींना शंकराचार्यांनी भारताचार्य नावाची पदवी दिली होती कारण त्यांना शंकराचार्य पदावर बोलवलं होते. त्यांनी नाही म्हटलं होतं. गोळवलकर गुरुजी आणि ते सहचर होते, मित्र होते. त्यामुळे तो आश्रम त्यांनी गुरुजींच्या सुपूर्द केला पुढे. आणि अशा पद्धतीने 25 वर्ष दरवर्षी न चुकता आम्ही उभयता नर्मदा काठी जात असे. आणि आईवडील आधीपासून तिथे सगळी व्यवस्था करून ठेवत असे. इतकी मेहनत माझ्या आईने आधीपासून घेतलेली आहे. शांतपणाच्या वागण्यातनं परमार्थाचं आणि शंकराचार्यांचं आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झालं. आणि हे आकर्षण सुरू असताना वडिलांचा शब्द मला प्रमाण वाटायचा. सन्माननीय आदरणीय सुनीलदादा चिंचोळकर नेहमी म्हणायचे की तुमचं आणि तुमच्या वडिलांचे पिता पुत्रांचे नाते वाटत नाही, ते मला गुरु शिष्याचे नाते वाटतात. तुमच्या घरी मी आलो ते माझ्याकडे नेहमी उतरत असत की मला असं वाटतं की तुम्ही गुरु आणि शिष्य याच नात्यामध्ये वावरताय. व्रतबंधाने लाभलेले पिता गुरु यांनी एक दिवस डॉक्टर काकाच तुझे खरे सद्गुरू आहेत, त्यांना तू शरण जावंस असं मला सुद्धा वाटतं, तू विचार कर असं सांगितलं. आणि विचारांती आम्ही उभयता डॉक्टर काकांना शरण गेलो. माझ्या वडिलांनीच काकांचं नाव सुचवलं हे मी जेव्हा काकांना सांगितलं तेव्हा काकांना अत्यंत आनंद झाला. यवतमाळच्या सर्व कार्यक्रमांमध्ये काकांचा माझ्या वडिलांना फोन येत असेल की तुम्ही येणार. आणि माझे वडील आवर्जून जात असत. अशा पद्धतीने सर्व कुटुंबाची अनुकूलता आम्हाला लाभली. या अनुकूलतेमध्ये डॉक्टर सुश्रुत आणि अद्वैत हे 2 मुलं आणि दोन्ही डॉक्टर सुना यांचा आता समावेश झाला. आणि ते आम्हाला प्रवचनाकरता केव्हाही जाताना ते आईला काळजीपूर्वक सांभाळतात. म्हणजे नासूना आजीला सांभाळतात. ही पुष्कळ मोठी गोष्ट झाली. त्यामुळे आम्ही प्रवचनांना बाहेर जाऊ शकतो. अशा अनुकूल वातावरणामध्ये वडिलांनंतर माझ्या या गोष्टीचं कौतुक सासऱ्यांनी केलं. पण सासूबाई सुहासिनी जलतारे
यांना नाथ भागवतावर मी केलेल्या प्रवचनाचं फार कौतुक असायचं आणि त्यांना अभिमान वाटायचा किंवा माझे हे जावई भागवतावर प्रवचन करतात, नाथांच्या ओव्यांवर बोलतात. त्यांना वाटलेला अभिमान त्यावेळी मला छान वाटत असेल. त्या अकोटला त्यांचं लग्न होतं आणि अशा पद्धतीने आध्यात्मिक वाटचालीची हे सुरू झाली. त्या संस्कारामुळे आज माझा शाळा जयंतसुद्धा मुंबईहून इथे आलेला आहे या सत्कार सोहळ्यासाठी. आणि माझी साळी डॉक्टर वसुधा हिने माझ्या आध्यात्मिक कार्यामध्ये अत्यंत मदत केलेली आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या यूट्यूब चॅनल्स चालवल्या गेल्या त्या तिच्या मेहनतीमुळे चालवल्या गेल्या. आज तिचे पती आजारी असल्यामुळे येऊ शकली नव्हती. असं हे सगळं अनुकूलता बघत असताना गंमत अशी आहे की काकांनी मला सांगितलं की ही सगळी अनुकूलता दिसते आहे तुला, आनंदवन, नर्मदा काठ, हे आध्यात्मिक अनुकूलता आणि प्रपंचाची अनुकूलता. पण लक्षात ठेव, ही अनुकूलता वेडी बनवू शकते. त्यामध्ये आपण आसक्त होण्याची शक्यता दाट असते. आणि असं ज्या वेळेला काकांनी मला सांगितलं तेव्हा त्या बेडीतून माझी सुटका करून काकांनी बेडा पार करवला. मंदाताईंची जेव्हा भेट व्हायची तेव्हा एक मायेची जवळीक असायची. सांगितलं 3 तपापेक्षा अधिक मंदाताईंच्या हाताने कितीतरी वेळ जेवलो आहे आम्ही. नर्मदा काठी माझ्या 2ही मुलांच्या मौंजी मंदाताईंच्या साक्षीने झाल्या. तिथे आल्या आहेत मंदाताई प्रत्येक वेळेला मौंजीसाठी. आणि प्रवचनही आणि मुलांच्या मौंजीसुद्धा मंदाताईंनी लावले. हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून आजही माझे 2ही मुलं 2ही वेळेला संध्या करतात. प्रातःसंध्या आणि सायं संध्या ते करतात. याचं कारण मंदाताई आणि भालचंद्र शास्त्री भारती यांचा आशीर्वाद असं समजतो, नर्मदाची कृपा समजतो. अशा पद्धतीने अनाग्रही असलेल्या डॉक्टर काकांच्या हातात माझा हात माझ्या वडिलांनी दिला. गुरुरंगी पद्मे मनश्चेन्न लग्न, मी मनापासून पितृआज्ञा आणि त्यानंतर गुरु आज्ञा म्हणून पुढची वाटचाल सुरू केली. डॉक्टर काकांची गोष्ट अशी की त्यांना कोणतीही गोष्ट काही म्हटलं तरी काका होच म्हणतात. काका कशाला नाही म्हणतच नाही. म्हणजे काकांना सगळं चालतं असा आमचा गोड गैरसमज होता. पण अभ्यासाच्या बाबतीत काका कधीच तडजोड करत नाहीत हे मला काकांच्या सहवासात राहिल्यानंतर कळलं. खाण्यापिण्यामध्ये तडजोड चालते, कपड्या लत्त्यामध्ये तडजोड चालते, पण अभ्यासात काका जरासुद्धा तडजोड सहन करत नाही. तिथे ते आग्रही असतात. आणि हे नवल काकांचं पाहायला मिळालं. अन्यत्र अनाग्रही आणि अभ्यासाच्या बाबत साधकाकरता आग्रही. सातत्याचा प्रदीर्घ अभ्यास करावा लागतो हे काकांच्या सहवासात कळलं. पण मंदाताई मोरटक्क्याला रात्री 12 वाजता नाथ भागवत घेऊन अभ्यासाला सुरुवात करायच्या. सगळ्या उत्सवाचा कार्यक्रम झाला की 12 ते 2 ते अभ्यास करायचे आणि सकाळी 5ला प्रवचन असायचं. त्यामुळे अभ्यास केल्याशिवाय कधी वक्तव्य करू नये हे काका आणि मंदाताईंकडनं आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळालं. त्यामुळे साधा जरी विषय आहे, आता मला फक्त ऋणनिर्देश करायचा आहे पण तरी तो लिहून आणला, विसरेल म्हणून नव्हे. पण कुठलीही गोष्ट आपली ऑन पेपर असली पाहिजे हे त्यांच्यापासून आम्हाला शिकायला मिळालं. कधी कधी असं वाटतं की समर्थांना अखंड स्मरण असून सुद्धा त्यांनी स्मरणी घेतली की नाही हातात, ती आमच्यासाठी घेतली. डॉक्टर काकांना अभ्यासाची गरज नसताना ते आमच्यासमोर अभ्यास करत असत आणि म्हणून मी काकांचा अभ्यास करत असलेला फोटो माझ्या अभ्यासिकेत लावला होता. मंदाताईंना अभ्यास करताना आम्ही प्रत्यक्ष बघत होतो आणि शिवगड कसं चालतं असं जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले साधकांच्या अभ्यासावर चालतं. तुमच्या येण्यावर म्हटलं नाही, खाण्यापिण्यावर म्हटलं नाही. म्हणजे शिवगडचं मर्म काय असेल, वर्म काय असेल, एसेन्स काय असेल तर तो अभ्यासोवृत्ती आणि त्याचं सातत्य.
हे काकांपासून शिकायला मिळाल्यामुळे मला एका जणांनी प्रश्न विचारला, पुसदचं जोडपं आमच्याबरोबर आला आहे की शिवगडमध्ये काय वैशिष्ट्य आहे. म्हटलं इथे प्रसादाचं वगैरे वैशिष्ट्य नाही, इथे फक्त अभ्यासाचंच. इथे जे काही करायचं आहे महत्त्व ते फक्त अभ्यासाचं, नाही तर बाकी मंदिरांमध्ये गेलं प्रसादाला जाऊन पोचलं की काम झालं. शिवगडला अभ्यास वर्गाला आलं आणि अभ्यास करून आलं तरच काम झालं. आणि हे शिवगडचं महात्म्य काकांनी समजवलं. अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही. आणि म्हणून अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येनाची गुरु. अशा पद्धतीने पंचदशीचा अभ्यास करून घेताना पहिल्यांदा भीती वाटत होती आणि मग पंचदशी सांगायचं काम काकांनी दिलं. तच्चिंतनं तत्कथनं मान्यं तत्प्रबोधनम असा विवाद आलेला पंचदशीतला मंत्र का दोनदा आला हे आम्हाला त्यावेळेला शिकायला मिळालं. आणि असे भगवत स्वरूप, असे ब्रह्मस्वरूप सद्गुरू डॉक्टर काका मला लाभले आणि त्यांची कृपा लाभली, हे माझ्या जीवनातलं परम भाग्य आहे. यापेक्षा श्रेष्ठ भाग्य असू शकते. त्यांनी अनुग्रह देण्याचा अधिकार दिला ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी देण आहे. त्यांनी स्वतःजवळ काही ठेवलंच नाही. आणि असे सद्गुरू असतात हे जेव्हा गौरवाने आपल्याला सांगावंसं वाटतं तेव्हा आपल्या कार्याचा गौरव ही फार क्षुल्लक गोष्ट आहे. असे सद्गुरू होणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हा गौरव सोहळा केल्याबद्दल सन्मानपत्राचा खरा अधिकारी मी नसून मी निमित्त मात्र आहे. निमित्त आहे आणि निमित्ताचा धनी केला असे प्राणी तर आपल्यामध्ये मी केलं असं कधीही वाटता कामा नये, म्हणजे वाया जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. निपजती इंद्रियांचे व्यापार परी अकर्तृत्वी चतुर. ब्रह्मविद्या देता उदारू अपाडाचा, हे काकांचं वर्णन आहे. मुकुंदराजांनी केलं. ती खरोखर सगळं करतात आणि करोनी काहीच न करीती, हे काकांचं वैशिष्ट्य असतं. अकर्तृत्वी चतुर, करोनी काहीच न करीती, ही पण मुकुंदराजांची चोरी आहे. आणि त्या सद्गुरू डॉक्टर काकांच्या मुखारविंदातून माझं नाव निघालं, त्यांनी माझी आठवण केली, हाच माझ्यासाठी खरा सन्मान आहे. यापेक्षा मोठा गौरव अन्य काय असू शकतो. परमपूज्य काकांनी माझी केलेली निवड माझ्या जीवनासाठी ही अविस्मरणीय असणार आहे. हे करीत असताना त्यांच्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे एवढा एकच शब्द मी वापरू शकतो. अशा पद्धतीने वाटचाल करायला सुरुवात झाली अनुग्रहाचा अधिकार दिल्यानंतर. पण वाटचाल करत असताना आपल्यासोबत चालणारे तसे मिळाले तर ती वाटचाल कौतुकास्पद होते. म्हणून पुन्हा काकांची ओवी आठवली. चालता तुझिया वाटे मी नसावे एकटे, पाठी असावे रेटे सहचरांचे. म्हणून काकांचे आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांची साथ यामुळे कार्य उभं झालं. त्या कार्याचा मी फक्त एक निमित्त झालो. आणि असं होत असताना कार्य पुढे चाललं. एकदा असं लक्षात आलं की हे आपण केलंच कसं, आणि आपण हे करूच शकत नाही. आणि फक्त तुम्हा सगळ्यांमुळे हे कार्य झालं. कुणाकुणाची नावं घेऊ, काही समोर असणाऱ्यांची जर नावं घेतली तर प्रकृतीमुळे येऊ न शकणाऱ्यांची नावं घ्यायची राहतील. आणि आत्ता जे हयातच नाही त्यांचीही नावं घ्यायची राहतील. त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने हे कार्य झालं. हा गौरव तुमचा आहे. हा गौरव आपल्या सगळ्यांच्या कार्य करण्याच्या प्रवृत्तीचा आहे, सातत्याच्या प्रयत्नांचा आहे. आणि डॉक्टर काकांच्या आशीर्वादामुळे आपल्याला तो प्राप्त झाला आहे. याकरिता ओवी म्हणतो आणि थांबतो. सद्गुरूसी अखंड वंदन वारंवार करी नमन, आपुले चरणी माझे स्थान नित्य असावे. आपुले स्वरूपी मी अभिन्न, हा विश्वास हेची आन, नुरले अन्य कुठले स्थान आपण वाचले. ओवीबद्ध आत्माराम या स्वरचित ग्रंथामधल्या या ओव्या डॉक्टर काकांच्या चरणी अर्पण करतो.
आणि माझे शब्द सुमन थांबवतो. राम माझ्या विठू